टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। त्याच अनुषंगाने थोपटे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। ज्या ठिकाणी या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी मी आता आलेलो आहे। या ठिकाणी पाहिलं तर पदाधिकारी संवाद मेळावा अशा प्रकारचा बॅनर या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे येणाऱ्या मान्यवरांसाठी जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी इथं गाद्या आणि आसन व्यवस्था केलेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे खाली पाहिलं तर येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आसन व्यवस्था केलेली पाहायला मिळते। हळूहळू त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते येण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। खरं तर आज ते कार्यकर्त्यांशी बोलून संवाद साधणार आहेत आणि आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। त्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन ते आपली भूमिका जी आहे ती पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। संग्रामदादा आज मोठा निर्णय घेणार आहेत, काय तुम्ही त्यांच्या निर्णयासोबत आहात का? 100% दादांच्या निर्णयामागं आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी ठामपणे उभे आहोत। दादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण अशा ध्येय धोरणातून आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते असतील पदाधिकारी असून दादांच्या मागं आम्ही ठामपणे उभे आहोत। आपण पाहतोय की एक प्रकारे कार्यकर्त्यांचा सुद्धा सपोर्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। अजून काही कार्यकर्त्यांशी आपण बोलणार आहोत। दादांनी आज कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे, मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार का बाबा? नंतर सांगू ना बाकी। आपण पाहतोय की मी भोर तालुका सेवा दलाचा काँग्रेसचे अध्यक्ष गेले 15 वर्षे विठ्ठल नाना उरखडे। तर या ठिकाणी दादांच्या बरोबर काम करत असताना आम्ही आजपर्यंत दादांसोबतच आहे। इथून पुढं जिकडं दादा जातील तिकडं आम्ही जाणार आहोत। त्यामुळं काय अडचण नाही आम्हाला, दादा जिकडं जातील तिकडं आम्ही जाणार। आपण पाहतोय की एक प्रकारे समर्थनाचं प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळत आहेत। विविध भागातून खरं तर हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एक प्रकारे ते जे भूमिका संग्राम थोपटे घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार असल्याचं म्हणतायत। तुम्ही काय सांगाल? आज खरं तर कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा दादांनी आयोजित केलेला आहे, मोठा निर्णय या दरम्यान ती घेण्याची शक्यता आहे, तुम्ही त्यांच्या निर्णयात? हो नक्कीच, आमचे नेते आदरणीय संग्रामदादा थोपटे आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही कालही होतो, आजही आणि उद्याही असणार आहे। त्यांच्यावर इतक्या वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत आहात, त्यांच्यावर अन्याय झाला आहे काँग्रेसमध्ये असं वाटतं का? तुम्ही ते पाहताय त्यांना? हो नक्कीच, कारण महाराष्ट्रातलं एक नेतृत्व जे आहे त्याच्यावर अन्याय झाला असं आम्हाला नक्कीच वाटतं। कुठेतरी थोपटे यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्याचमुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि त्यांना कुठेतरी पाठिंबा सुद्धा पाहायला मिळतोय। तुम्ही कुठून आला आहात आणि थोपटे यांच्या पाठीशी राहणार का? आम्ही आंबाड्यातून आलो आहे आणि दादांच्या मागेच आम्ही पूर्णपणे राहणार आहे। दादा जिकडं जातील काय करतील, दादांचं कार्य एक नंबरचं आहे। त्यामुळं दादा जो निर्णय घेतात तो स्वतःसाठी घेत नाहीत, तर जनतेसाठी आणि भोर वेल्ला मुळशीच्या विकासासाठी निर्णय घेत आहेत। त्यामुळं दादा जिथं असतील तिथं आम्ही कार्यकर्ते असणारच। संग्राम थोपटे जो निर्णय घेतात हा स्वतःसाठी घेत नाही तर बोरवेलला मुळशीतल्या जनतेसाठी घेतात, असा प्रतिक्रिया जी आहे ती या बाबांनी दिलेली पाहायला मिळते। अजूनसुद्धा आपण पाहतोय की अनेक नागरिक जे आहेत त्या कार्यकर्ता मेळाव्याला येत आहेत आणि आज मोठी भूमिका घेण्याची शक्यता असल्यानं हे नागरिक आता मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। आपण आणखीन काही नागरिकांना विचारणार आहोत, कार्यकर्त्यांना विचारणार आहोत। तुम्ही काय सांगताल? आज मोठा निर्णय खरं तर दादा घेण्याची शक्यता आहे कार्यकर्त्यांना? दादाच नाही, पूर्ण जनताच आज निर्णयाची प्रतीक्षाच आहे। दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल। त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर तुमचा पाठिंबा असणार आहे का? 100% पाठिंबा। काँग्रेसमध्ये असताना अन्याय झालाय, त्यांना योग्य न्याय दिला नाही असं वाटतंय? प्रश्नच नाही, सर्वसामान्य माणसांमध्ये हीच भावना आहे आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। हा बरोबर आहे, नक्कीच घेतला पाहिजे। पाहतोय की त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय खरं तर घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी आहे ती या कार्यकर्त्यांकडून आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता कार्यकर्ता मेळावा झाल्यानंतर संग्राम थोपटे जी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यामध्ये काय ते निर्णय जाहीर करतात हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन विशाल रायपुरेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।